समोरील जे विरोधक उमेदवार आहेत ते खूप मातब्बर आहेत, मुरब्बी आहेत, त्यांना तुम्ही कसं उत्तर द्याल? आता बघा, बघितलं जात आपण एक कहाणी ऐकलेली आहे की दोन हत्ती असतात, त्याच्यामध्ये मुंगी असते. लोकांना वाटतं हत्ती जवळ जाणार आहे, पण मुंगी काय करून जाणार आहे त्यांना समजणार नाही. आणि मी एक क्रिकेटपट्टू आहे, कुठला बॉल कसा खेळायचा आणि कोणता बॉल कसा टाकायचा हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. म्हणून मी जेही करणार आहे ते मनापासून करणार आहे. जी जनता माझ्यासोबत आहे तो मला विश्वास आहे की मी निवडून येणार आहे. मी या वार्डामध्ये यासाठी उभा आहे की जे 9 वर्षापासून जे कामं झालेली नाहीत, आज आता 10वा वर्ष लागलेला आहे इलेक्शनचा, तर इथं या वार्डामध्ये कुठलीच कामं होत नाही. ना कचरा गाडीचं काम होत, ना नाली काढण्यात येते, ना पाण्याचा समस्या आहे. इथं 8-8, 10-10, 15-15 दिवसामध्ये पाणी येतं. मी इथं आल्यानंतर हा सर्व मी बदल करणार आहे. इथं फक्त हुकूम आणि हुकुमशाही चालू आहे. फक्त ही हुकुमशाही मला थांबवायची आहे आणि मला विकासच करायचा आहे. विकास म्हणजे काय करणार तुम्ही ते? मध्ये जे रोडांचे कामं होत आहे, हे रोड 1 वर्ष होते तेवढं तर हा रोड खराब होतो. नाल्यांचे जे कामं होतात तर नालीला 1 वर्ष होते तेवढं त्याच्या नाल्यात बघा, ते नाल्यात कसं झालेलं आहे. हा कुठला विकास आहे? मला तरी वाटत हा विकास आहे. माझी आजी जे आमदार आहेत यांनी जे उमेदवारी दाखल केलेले होते अगोदर, ते नगरसेवक मला आजपर्यंत दिसले नाही. जनता निवडून देईल मला का माझ्या कामांवर विश्वास आहे. मी पैशाने कमी असेल पण माझ्या कामावर मला विश्वास आहे. जो कोरोना काळामध्ये असो किंवा अदर कुठलंही काम असो, कोणाची बी समस्या असो, रोडाची असो, कसली, मी धावतो. ज्याच्या कालाला मी त्याच्यासाठी कधीही 24 तास त्याच्यासाठी उपलब्ध असतो. मी त्याला आश्वासन कधी आजपर्यंत दिलेलं नाहीये. आणि हा उमेदवार अर्ज मला दाखल करायचा नव्हता. हे माझं स्वप्न नव्हतं की मला उभं राहायचं असं नगरसेवक म्हणून, पण काही कारणास्तव मला उभं राहावं लागतं आता या कामांसाठी. आणि मी आल्यानंतर हे तुम्हाला बदल दिसेल माझ्या वार्ड 1 मध्ये. म्हणजे जे बी मला मिळतायत, जे बी मला भेटतात ते मला सांगतात की आम्ही काम करू तुमचं आलं.